त्यांना म्हणा भाऊ लई फजित चालू आहे तुमची. तुम्ही कोण होता तर काय झाला असे विसरू नका. उभ्या महाराष्ट्राने तुम्हाला बघितलेलं आहे. तुम्ही आधी कोण होता तर आता काय. आणखीन तरी मराठ्यापासून तुटू नका, समजून घ्या. हो, मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका. तुम्ही पहिल्यांदा तिथं काय होतात आणि आता काय झाला आणि मराठ्यांची कशी साथ घ्यावा लागली सांगू का काय. मग इथून पुढं नीट राहायचं. मग हाय का म्हणजे काय, हाय का म्हणजे काय. त्याचा माणूस अंतरावलीत बसूनच होता. माणूसच उभा करेन मीडिया पुढं. आपल्याकडे कच्च काही नसतं. 28 तारखेनंतर होऊ शकतं काय तुम्ही म्हणताय जे पुरावे आहेत तेच दाखल. मला वाटतं आणखीन वेळ गेलेली नाही. शिरसाटणे बावनकुळेंनी चूक सुधाराव पुराव्यापेक्षा जनता त्यांच्या हातातून जाणं, जे हक्काचा मराठा समाज त्यांचा वोटर आहे ते हातातून जाणं, त्याचा रोष नाराजी पत्करून अंगावर घेण्यापेक्षा झालेली चूक सुधारून टाकावं. 4च प्रमाणपत्राचा विषय. इतका इश्यू करायची गरज नाही की पार ते पार सत्तेत आणि मराठ्यात प्रचंड ताणतणाव होईल. इथपर्यंत विषय न्यायची गरज नाही. विषय साधा आहे. फडणवीसांनी शिंदे साहेबांनी जर समजून घेतलं, फडणवीस साहेबांसाठी हे काय मोठा विषय नाही. 4 प्रमाणपत्रासाठी जर इतकं राज्य ताणणार असलं तर त्यांनी ते ताबडतोब मार्गी काढायला पाहिजे, चूक कबूल करायला पाहिजे. तसे बावनकुळेंनी सांगितलं मी पत्र दिलंय म्हणून. नंतर तुम्हाला कळल की जेव्हा तवा केला असतं तर बरं झालं असतं. शेवटी जनता आहे. मालक जनता आहे राज्यातले, तुम्ही नाही. तुम्हाला फक्त गर्व झालाय, अहंकार झालाय. अहंकार उतरायला वेळच लागणार नाहीये, वेळच लागणार नाही. कारण जमिनीवर पाय ठेवा सुद्धा जागा नाही राहणार तुम्हाला, पाय ठेवायला. कारण पुऱ्या राज्यात खतखते. तुमच्या जवळ 5-50 कार्यकर्ते आहेत म्हणजे राज्य तुमचं ऐकताय असं नाहीये, अजिबात ऐकताय असं नाहीये. ते काहीतरी फायद्यासाठी तुमच्यापाशी आहेत आणि आम्ही तुमच्या सोबत हे म्हणत असतील. पण एकदा जर विरोधाला विरोध सुरू झाला तर प्रचंड अवघड आहे. पश्चिम महाराष्ट्र जोरदार, परंतु देशभरात एक वर्ग असा आहे की आरक्षण हटाव मोहीम राबवली जाते सोशल मीडियाच्या माध्यमातून. तुम्हाला वाटतं ते हटत असतं? संविधानाचे विषय एवढे सोप्या गोष्टी नसतात, ते देशाचा विषय. एकनाथ शिंदे विषयी आपली नाराजी आहे. नाराजी नाही काय. मग आता बोध काय चाललंय तुमच्या मनात? काय आम्ही काय वडापाव फोगलतो का एकामेकाला, का चहा पितोय का कॉफी आणतोय? नाराजी नाही काय. लचांड गुतीलय बावनकुळेंनी गळ्यात, त्यांच्या गळ्यात हे येणी शिरसाटणे गुतीलय सगळं. त्याला काहीच गरज नव्हती. त्यात घुमरेची सुद्धा थोडी काळी, काहीच गरज नव्हती ह्या गोष्टीची. प्रमाणपत्र रद्द करून खूप मोठा वर्ग शिंदे साहेबाला मानणार आहे मराठ्यांचा. त्यांचे इतके हाल आहेत तिथं, उगा बोलायला लावू नका मला. इतके हाल आहेत दोघांचे बी, अजितदादाचे बी त्याचे बी. आणि भाजप मधल्या मंत्र्यांचे सुद्धा मराठ्यांचे लय हाल आहेत. आमदाराच्या खासदाराचे सुद्धा आहेत. माझ्याजवळ येऊन बोललेले लय हाल आहेत. जर का मराठा तुमच्यापासून बाजूला गेला ना, तुमचा बाजारच उठून येईल. थोडं जरा अंधारातून समजून घ्या. अजितदादा, शिंदे साहेब, थोडस समजून घ्या. हो, लय वाईट वेळेत मराठा तुटला तर हे तात्पुरता आनंद आहे. मंत्रीपद, आमदार, खासदार हे तात्पुरता आनंद आहे. समाज तुम्हाला पिढ्याना पिढ्या आनंद देणार आहे, पुन्हा पुन्हा निवडून आणू. पण तुम्ही जर मराठ्यावर अन्याय केला तर तात्पुरता आनंद आहे. तुम्हाला वाटतं सत्ता आहे, आमचं कोणी काही करू शकत नाही. एका रक्क्यात जात अशी सत्ता. ती नाही का हसीना काकू आली ती इकडं, अक्का ती तिकडं रठे दिली तिला, इकडं भारतात आली ती पळून, विमानाने येऊन द्या मग वाटगेनी आली ती. सोपं नाही. जनता असती. इथं शेतकरी प्रचंड रोष आहे. शेतकऱ्या प्रचंड, दलित मुस्लिमात प्रचंड रोष. दिसत नसला तरी पण धनगरात प्रचंड रोष की फडणवीसांनी आपला काटा काढला. इथं आदिवासी समाजात प्रचंड रोष, इथं मायक्रो विषयित रोष. आणि आता मराठ्याच्या नरडीला हात घातलाय, आता सुट्टी नाही. बाहुबली प्रोसिजर नुसार चालू आहे त्याचं काम. वैयक्तिक हेतू ठेवून यामध्ये सरकार हस्तक्षेप करत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मग हस्तक्षेप करत नाही तर बावनकुळेंनी काय केलं? पत्र देऊन
एवढे तर समज असेल ना तुम्हाला की बावनकुळ्यांनी पत्र देऊन काय केलं, हस्तक्षेप करत नाहीत, प्रोसिजर सुरू आहे. प्रोसिजर कशाला म्हणतेत, काय म्हणतेत? प्रोसिजर नाहीये तर त्या गंगापूरमध्ये भावाची व्हॅलिटी बहिणीची रद्द कस काय झाली? कोणची प्रक्रिया आहे? द्या की उत्तर. व्हॅलिडिटी भावाला दिली आणि बहिणीची रद्द केली, कोणची प्रक्रिया आहे ही? मराठ्यावर अन्याय करायची प्रक्रिया सुरू आहे का? ते काय बोललेत मला माहित नाही, त्याच्यामुळं ज्यांचं मी बोललेलंच ऐकलं नाही त्यांच्याबद्दल उगाच काही बोलणं योग्य नाही, म्हणून मी ऐकलंच नाही ते काय बोललेत ती. परंतु याच्यावरती तर मी एवढं तरी फायनल सांगू शकतो की गंगापूरला जर व्हॅलिडिटी भावाला दिली तर बहिणीची रद्द का केली, ही प्रक्रिया कोणची? वर्षा निवासस्थानावर तुम्ही आंदोलनाचा इशारा दिला, कशा पद्धतीचं आंदोलन असणार आहे, कधी असणार आहे? ते बघा, आंदोलन तर अंतरवालीतच होणार आहे, ते फायनल आहे. पण सांगता येत नाही, निर्णय वेळेवरती काय डाव फिरल काही सांगता येत नाही. पण वर्षावरती का करू नये? मी पण कोणताही डाव टाकू शकतो अचानक वेळेवर, कारण वर्षा निवासस्थान आमचं नाही का, या राज्यातल्या जनतेचं आहे ते. तिथं या महाराष्ट्रातल्या 14 करोड जनतेला न्याय देणारा मुख्य व्यक्ती बसलाय. फडणवीस आमचे नाही का? ते जर आमचे नाहीत तर मग ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कसे? वर्षा बंगला आमचा आहे, जनतेचा. फडणवीस साहेब जनतेचे आहेत आणि आम्ही त्यांच्या घरी बंगल्यावर आंदोलन करायला चाललो का? पोरांना येऊन द्यायचं नाही याचा अर्थ महाराष्ट्रातले पोरं त्यांचे नाहीत का? महाराष्ट्रातली जनता एखादी मागणी करती त्यांचे नाही का? त्यांनी दिलदार मन दाखव, बसावर म्हणून गच्चीवर त्यांच्यावर स्लॅबवर उपोषणात बसतो. लक्ष्मण राठेंनी आरोप केलाय की तुमच्या मी पुन्हा तेच सांगतो की तुमच्या चूक सुधारा आणि चांगली गोष्ट आहे. मला काय राजकारण करायचं नाही, मी तुमच्यावर जळत पण नाही कोणावरती. तुम्ही जर मराठा समाजाच्या सगळ्या मागण्याविषयी रात्री 12-12 वाजेपर्यंत जागून जर निर्णय घेणार असताल तर आमच्याकडून सन्मानच होणार. चूक सुधारा, पण मराठा समाजाच्या मागण्याची अंमलबजावणी करून गरिबाच्या लेकराचं कल्याण करण्यासाठीच ती बैठक असावं. नसता तुम्ही आंदोलनाच्या काळात असंही करताल, त्याच्यासाठी बैठक झालेली नसावी की आलेल्या आंतरवलीत मराठ्यांच्या पोरावरती हल्ला करा, पोलिसांनी मराठ्यांना फोडून काढा. ही मात्र चूक पुन्हा करू नका, एकदा झालेली तुमच्याकडून.